तुम्ही दिव्यांग आहात तर हो मित्रांनो, सर्व दिव्यांग बांधवांकरिता आणि दिव्यांग भगिनींकरिता हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो. तर मित्रो, हा व्हिडिओ शांततेने शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ छोट्याखानी बनवण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्यामधून तुमच्या प्रश्नांची उत्तरं आणि तुमच्या शंकांचं समाधान करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे मित्रांनो. दिव्यांग बांधवांचं मागच्या महिन्यामधलं जे अनुदान आहे खूप टप्प्याटप्प्याने आलेलं आहे आणि आता जे 2 दिवस झाले वितरण सुरू झालेलं आहे ते आगाऊचं म्हणजे पुढच्या महिन्याचं आहे, जून महिन्याचं. परंतु यामध्ये अजून खूप साऱ्या परमनंट दिव्यांगांचं आणि ज्या दिव्यांग बांधवांचं सर्व काही ओके आहे, हयातीचा दाखला, केवायसी वगैरे, यूडीआयडी, यूडीआय सोबत आधार लिंक आणि जेवढ्या काही गोष्टी आहेत त्यांच्या सर्व काही पद्धतशीर असताना सुद्धा त्यांचं अजून वितरण बाकी आहे. परंतु आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला त्या दिव्यांग बांधवांना दिलासा द्यायचा आहे जे दिव्यांग बांधव ऑलरेडी खऱ्या अर्थाने खरे असून सुद्धा टेम्पररी आहेत. ज्या दिव्यांग बांधवांना लाईफ टाईम परमनंट कार्ड मिळायला हवं होतं, त्या दिव्यांग बांधवांना काहीतरी चुकीच्या कारणास्तव ते त्यांना मिळालेलं नाहीये मित्रांनो. तर मित्रो, दिव्यांग बांधवांसंबंधीचे आपले रोजचे व्हिडिओ तुम्ही पाहतात. महिन्याभरातून जेवढे काही व्हिडिओ आले ते सुद्धा पाहतात. व्हिडिओच्या खाली तुमच्या काही प्रतिक्रिया, कमेंट असतात, तुमचे प्रश्न असतात, ते सुद्धा तुम्ही कदाचित वाचत असाल नक्कीच आणि त्याला मी तुमच्या प्रश्नांना दिलेली उत्तर सुद्धा वाचत आहात. तर तुमच्या टेम्पररी दिव्यांग लाभार्थी जेव्हा विचारत असतात का आमचे येणार का, येणार नाही का, बंद होतील का, काही अपडेट आहे का, तेव्हा माझं स्पष्ट वेळोवेळी उत्तर आहे की इथून पुढचं तर काही आपण सांगू शकत नाही. परंतु सध्या या 1-2 महिन्याचं अनुदान मिळण्याची तुम्हाला नक्कीच आशा आहे. तर हे व्हिडिओ टाकत असताना रोज एक दिवसाआड एक दिवसाजवळ खूप सारे टेम्पररी कार्ड धारक लाभार्थी असे आहेत की ते स्वतः कबूल करत आहेत, सांगत आहेत की ते टेम्पररी आहेत, त्यांचे पर्सेंटेज किती आहेत आणि त्यांना 2,500 रुपये आले किंवा 5,000 रुपये आले. हे रोज आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये खाली तुम्ही त्या दिव्यांग बांधवांच्या लाभधारकांच्या कमेंट वाचू शकता मित्रांनो. तर मित्रो, हा झाला एक विषय की त्यांना हे पैसे येत आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. आता बच्चू भाऊ कडूंनी जेव्हा आंदोलन पुकारलं होतं आणि त्यामध्ये ज्या प्रमुख 2 मागण्या होत्या, ज्यामध्ये यूडीआयडी आणि टेम्पररी कार्ड धारक हे 2 होते, ज्यापैकी यूडीआयडी कार्ड करिता थेट शासन निर्णय निघालेला आहे. त्याच्यामुळे जर यूडीआयडी कार्ड असून किंवा यूडीआयडी कार्ड नाही आणि त्यांना पैसे आलेले नाही असे जर दिव्यांग बांधव असतील तर त्यांनी निश्चिंत राहा, त्यांचे पैसे नक्कीच येणार आहेत आणि त्यांना चांगली सप्टेंबर पर्यंतची मुदत मिळालेली आहे यूडीआयडी कार्ड काढण्याकरिता. तो एक झाला विषय क्लिअर आणि त्यांचे पैसे येणारच, पहिली गोष्ट तर ही. आता महत्वाचा विषय तोच आहे की टेम्पररी कार्ड धारकांचं कसं आणि काय. तर मित्र, टेम्पररी कार्ड धारकांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी परत एक वेळ सांगू इच्छितो की तुम्ही नक्की 100% तुमचं जे अगोदरचं कार्ड आहे ते कार्ड राहू द्या, प्रमाणपत्र राहू द्या, सर्व काही घरी सोडून द्या आणि थेट वैद्यकीय अधिकाऱ्याकडे जा. वेळेनुसार तुमच्या दिवसानुसार तुमचे कागदपत्र घेऊन जा, तपासणी करा आणि मला आशा आहे की ते नक्कीच तुम्हाला समजून घेतील. तुमचं जे दिव्यांगत्व आहे ते तपासल्याच्या नंतर त्यांना वाटलं की खरोखर हे परमानंट आहेत, हे सुधारू शकत नाहीत किंवा औषधोपचार करून दवाखाना करून यामध्ये काही बदल होऊ शकत नाही, तर असे मी तर म्हणतो 60 ते 65-70% असे लाभार्थी असतील की ज्यांना टेम्पररी कार्ड मिळालेलं असताना सुद्धा रिन्युअल करत असताना किंवा आता परत फेर तपासणी करत असताना त्यांना इथून पुढे अधिकारी नक्कीच त्यांना परमानंटचे कार्ड देतील असं माझं वैयक्तिक मत आहे, माझं मन म्हणते मित्रांनो. आणि तुम्ही तसं करा मित्रांनो. आणि या व्यतिरिक्त एक महत्वाचा विषय आहे की बच्चू भाऊच्या मागे लागा. बच्चू भाऊला अजिबात सोडू नका. बच्चू भाऊनी आंदोलनाच्या दरम्यान ज्या 2 मागण्या सांगितलेल्या होत्या त्यापैकी जी यूडीआयडी कार्डची मागणी मान्य झालेली आहे, त्यानुसारच टेम्पररी कार्ड धारकांची मागणी सुद्धा मान्य झाली पाहिजेत. आता आपण मागं लागा, तुम्ही मागं लागा, याचा अर्थ असा नाहीये की बच्चू भाऊ मुके बसलेले असतील, शांत बसलेले असतील, गप्प बसलेले असतील. ते त्यांच्या पातळीवर काम करत आहे, नो डाऊट. परंतु तरी सुद्धा तुम्ही निदर्शनास आणून द्या की खरोखर आता त्यांना तुमच्या दिव्यांग लाभार्थ्यांबद्दल बच्चू भाऊंना एक पैशाचीही सांगायची आवश्यकता नाहीये. परंतु तरी सुद्धा हरकत नाही, त्यांच्या मागे हजारो 100 कामं असतात. त्यामुळे आपलं सुद्धा काम आहे की आपण त्यांच्यापर्यंत आपली हाक पोहोचावी, त्यांच्या निदर्शनास आणून द्यावं की बघा बच्चू भाऊ, आम्ही आमच्या कुठलाही उपचार करून सुद्धा आमचं आयुष्यभर इथून पुढे आम्ही दुरुस्त होऊ शकत नाहीये. असं असताना सुद्धा आम्हाला परमनंट कार्ड मिळण्याच्या ऐवजी टेम्पररी कार्ड देण्यात आलेलं आहे, आमच्यावर अन्याय झालेला आहे. ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून द्या आणि ते तेवढ्या ताकदीने परत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, सचिवांशी, आयुक्तांशी बोलून या टेम्पररी कार्ड धारकांकरिता खूप छान निर्णय घ्या लावतील, एक चांगले शासन निर्णय काढा लावतील. आणि मला सुद्धा तेवढीच खात्री आहे, तुम्हाला सुद्धा तेवढीच खात्री आहे. परंतु कुठे ना कुठे थोडंसं रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही, लेकराला जवळ घेत नाही म्हणतात, त्यानुसार तुम्हालाही थोडंसं पाऊल उचलावं लागेल, तुमची व्यथा मांडावी लागेल, तुमचं काय अडचण आहे, तुमचे काय शंका कुशंका प्रश्न आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवावे लागतील. परत एक वेळ त्यांना
लक्षात आणून द्यावं लागेल की बस आता वेळ कमी राहिलेला आहे. या अगोदरचे आमचे सुद्धा खूप सारे पैसे गेलेले आहेत. मागचे पैसे कधीच परत भेटताना मिळत नाहीत, कधी पाहण्यात सुद्धा आलेलं नाहीये. ह्या गोष्टी त्यांना सांगाव्या लागणार आहेत. आता खूप सारे टेम्पररी धारक असे आहेत की बाबा त्यांना पैसे आलेले नाही, तर मी त्यांना हे सांगू इच्छित आहे की ज्यांचं सर्व काही ओके आहे, जे परमनंट आहे, यूडीआयडी कार्ड आहे, केवायसी आहे, त्यांना सुद्धा आलेलं नाहीये. याचा अर्थ असा नाहीये की टेम्पररी कार्ड धारकांना पैसे येणारच नाहीये. कारण की दिव्यांग मंत्रालयामार्फत दिव्यांग पोर्टलवर नोंदणी केल्याच्या नंतर तुम्हाला या अडचणी येऊ शकतात. कारण तिथं यूडीआयडी कार्ड परमनंट असल्याशिवाय नोंदणी होत नाहीये आणि आपल्याला माहिती आहे की शासन निर्णयाच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की हा जो विषय आहे तुमच्या वितरणाचा सद्य परिस्थितीमध्ये काही दिवस अजून हे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने होणार आहे. त्यामुळे सध्या तुम्हाला अजूनही या 2 महिन्याचे सुद्धा वितरण होईल, या जून महिन्याचे सुद्धा वितरण होईल आणि कदाचित यूडीआयडी कार्ड धारकांना ज्याप्रमाणे सप्टेंबर पर्यंतची मुदत मिळालेली आहे, मला तरी आशा आहे की माझा अनुभव सांगतो, कदाचित तुम्हाला म्हणजे टेम्पररी कार्ड धारकांना सुद्धा जोपर्यंत दिव्यांग पोर्टल, दिव्यांग मंत्रालयाकडे परत हे पूर्ण काम सोपवलं जात नाही, तोपर्यंत टेम्पररी कार्ड धारकांना त्यांचं जे वितरण अनुदान आहे ते सुरळीत काही दिवस अजून चालू शकते. पण याचा अर्थ असा नाही की आपण त्या शेवटच्या क्षणाची किंवा जीआरची किंवा शासन निर्णयाची वाट पाहावी. आपल्याला आपलं पाऊल उचलावं लागेल. आंदोलन, मोर्चे, निवेदन, विनंती अर्ज, तहसील कार्यालयामध्ये गठ्ठ्याने 50, 25, 100 जणांनी लाभार्थ्यांनी मिळून सह्या घेऊन तिथे जाऊन विनंती अर्ज तुम्हाला सादर करावे लागतील, निवेदनं द्यावे लागतील आणि हे सर्व काही आपल्याला राज्य शासनापर्यंत पोहोचावं लागेल आणि मला नक्की आशा आहे, सकारात्मकता सुद्धा वाटते की 100% टेम्पररी कार्ड धारकांकरिता एक चांगलं पाऊल उचलल्या जाईल, त्यांच्याकरिता एक चांगला निर्णय घेतला जाईल मित्रांनो. तर मित्रो, हा व्हिडिओ होता आपला टेम्पररी कार्ड धारकांकरिता, दिव्यांगांकरिता, ज्या दिव्यांग बांधवांकडे यूडीआयडी कार्ड नाहीये त्यांच्याकरिता सुद्धा, कारण की या सर्व दिव्यांग बांधवांचं वितरण सध्या सुरू आहे आणि काही दिवस अजूनही सुरू असणार आहे. जे थांबलेलं वितरण आहे काही कारणास्तव ते सुद्धा परत सुरू होऊन जाईल आणि त्यांना परत एक महिन्याचे 2,500 रुपये किंवा काही लाभार्थ्यांना 5,000 रुपये सुद्धा येत आहे आणि ज्यांचे राहिले त्यांना सुद्धा येतील. आता सोबतच अजून एक प्रश्न महत्वाचा आहे, तो म्हणजे मार्च महिन्याचा. तुमच्या मार्च महिन्याचं रखडलेलं अनुदान आहे, जे तुमच्या पत्राच्या पूर्तता न केल्याच्या कारणास्तव आहे की अजून कोणत्या कारणास्तव आहे ते क्लिअर होण्याकरिता कुठलाच मार्ग मिळत नाहीये आणि मार्च महिन्याचं अनुदान मिळेल की नाही ते सुद्धा त्याची शाश्वती, त्याची खात्री नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपण सर्वांना स्पष्ट सांगू इच्छितो. काय कारण आहे की मी जेथे मला गॅरंटी आहे, शाश्वती असते, खात्री असते, मी तेथे त्या सर्व कोणतीही योजना असो, मग संजय गांधी निराधार, श्रावणबाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी निवृत्ती वेतन किंवा लाडकी बहीण, ज्या काही योजना असतील मला खात्री असते तिथे मी सर्व लाभार्थ्यांना सांगतो किंवा निश्चिंत राहा. परंतु मार्च महिन्याच्या संदर्भात मला सुद्धा खात्री नाही, निश्चिंता नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला अजिबात सांगत नाही की निश्चिंत राहा, कारण की मार्च महिन्याचं अनुदान तुम्हाला मिळेल किंवा नाही हे सांगणे शक्य नाहीये, अवघड आहे, गॅरंटी नाहीये, खात्री नाही मित्रांनो. तर मित्रो, या व्यतिरिक्त दिव्यांग असो किंवा इतर लाभार्थी असतील किंवा इतर योजनेचे तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील, 100% नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नेहमीप्रमाणे तुमच्या प्रश्नांची उत्तर देत आलेलो आहे, देत आहे आणि इथून पुढे सुद्धा देत राहील मित्रांनो. तर मित्रो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि व्हिडिओच्या अखेरला मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे 100% अजून एका गोड बातमीसह. तर तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.